नमस्कार मंडळी. शनी जयंतीला या 5 राशींना शनिदेव देईल क्षमादान. या राशींचे पलटेल भाग्य. शनी जयंतीला 12 मधून 5 राशीवाल्यांच्या जीवनात येईल अपार आनंदच आनंद. शनी जयंतीच्या दिवशी या 5 राशींना शनिदेव देणार आहे क्षमादान, ज्यामुळे या राशींना शनीच्या 7.5पासून सुटका मिळणार आहे. या राशींवर शनिदेव आता खूपच प्रसन्न झाले आहेत, ज्यामुळे आता या राशी बनतील करोडपती. प्रत्येक वर्षी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवांची विधिवत पूजा केल्याने जीवनातील सर्व कष्ट समाप्त होतात आणि शनीच्या 7.5चा प्रभाव देखील कमी होण्यास मदत होते. शनिदेवांना न्यायदेवता म्हटलं जातं आणि ते सर्वोच्च न्यायाधीश आहेत. भगवान शनिदेव अनुचित कर्म करणाऱ्यांना वेळेवर दंड देखील करतात. शनिदेव सूर्यपुत्र आहेत आणि कर्मफलदाता समजले जातात. मोक्ष प्रदान करणारे एकमेव भगवान शनिदेव आहेत. भगवान शनिदेवांची कृपा ज्याच्यावर होते त्याच्यावर कोणतेच संकट येत नाही. या काही राशींना भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे. तसेच या काळात काही राशींना शनीची 7.5चा प्रभाव कमी होऊ शकतो. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला शनिदेवांचा जन्म झाला होता. या दिवसाला शनी जयंती नावाने ओळखले जाते. पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या तिथी 26 मे सोमवार दुपारी 12:11 प्रारंभ होईल. ती 27 मे मंगळवारी सकाळी 8:31 समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार शनी जयंती 27 मे मंगळवारी साजरी केली जाईल. या दिवशी अनेक दुर्लभ राजयोग निर्माण होत आहे, ज्यामध्ये शशयोग, विषयोग, षडाष्टक योग आणि लाभदृष्टी योगांचा दुर्लभ संयोग बनत आहे. चला तर आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती शनिदेवांची विशेष कृपा राहणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनिदेव महाराज. सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीवाले शनी जयंतीला शनिदेव तुमच्यावर खूपच जास्त प्रसन्न राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला क्षमादान देणार आहेत. त्यामुळे शनीचा प्रभाव तुमच्यावरचा कमी होणार आहे आणि तुमच्या जीवनात शनी जयंतीपासून येणार आहे अपार आनंदच आनंद. त्याचबरोबर अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ घेऊन शनिदेव तुमच्या घरी येत आहेत, ज्यामुळे शनी जयंतीचा दिवस तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. शनिदेवांच्या कृपेने तुमच्या कुटुंबात आनंद राहील. या काळात तुमच्या करिअरमध्ये आणि व्यापारात वृद्धी होऊ शकते. आता तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करणार आहेत शनिदेव. या काळात तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहणार आहे. आता तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होणार आहे. त्याचबरोबर बिझनेस करणाऱ्यांना बिझनेसमध्ये खूपच जास्त लाभ होताना दिसेल. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीशी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. या काळात जी लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभ लाभ देणारा ठरेल. त्याचबरोबर तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे देखील योग बनत आहेत किंवा अचानक वेतन वृद्धी देखील होऊ शकते. या काळात तुम्ही जे काही काम कराल ते सहजरित्या यशस्वी होईल. त्याचबरोबर शनिदेवांच्या कृपेने प्रॉपर्टी किंवा इतर खरेदीचे योग देखील बनत आहेत. तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा हा काळ ठरू शकतो. त्याचबरोबर अविवाहितांचे लग्न ठरू शकते. तसेच तुमच्या प्रेम संबंधांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहणार आहे. तुमची अडकलेली जी काही कामे आहेत ती यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे योग देखील बनत आहेत. त्याचबरोबर या शनी जयंतीला शनिदेवांच्या मंदिरात जाऊन काळे तीळ दान अवश्य करा. त्यामुळे तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर वळूया दुसरी भाग्यशाली रास, ती म्हणजे मेष रास. मेष राशीवाले शनी जयंतीपासून तुमची किस्मत ही चमकणार आहे. शनिदेव तुम्हाला क्षमादान देणार आहे. शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावरती पडत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला शनीच्या 7.5पासून राहत मिळणार आहे. अनेक वर्ष तुम्ही प्रयत्न करत असलेल्या कामात आता तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. सकारात्मक परिणाम मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे खूप सारे योग बनत आहेत. तुमच्या मनात नवीन घर खरेदीची इच्छा असेल तर या काळात
ती तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. विवाहित जोडप्यांना या काळात शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन आनंदाने भरेल. त्याचबरोबर मुलांकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात सफलता प्राप्त होऊ शकते. या काळात अचानक व्यापारात वृद्धी होताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहणार आहे. घरात एखादे धार्मिक कार्य होऊ शकते. त्याचबरोबर शनिदेवांच्या कृपेने तुम्ही तुमच्या प्रयत्नात यशस्वी व्हाल. तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांना या काळात लाभ मिळताना दिसतील. विदेश फिरण्याचे योग देखील या काळात तुमच्यासाठी बनत आहेत. त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही भगवान हनुमानांना लाल वस्त्र अवश्य अर्पण करा. त्यामुळे शनिदेव तुमच्यावरती प्रसन्न होतील. त्यानंतर वळूयात तिसरी भाग्यवान रास, ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीवाले शनी जयंतीपासून तुमचे चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण शनिदेवांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होत आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होताना दिसाल. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशप्राप्ती मिळणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाने वेळ घालवताना दिसाल. तसेच कुठेतरी सहलीला जाण्याचा प्लॅन देखील तुम्ही या काळामध्ये कुटुंबासोबत नक्कीच करू शकता आणि त्या सहलीचा आनंद देखील घेऊ शकता. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही कुठेतरी पैसे तुमचे अडकलेले असतील तर ते तुमचे पैसे परत मिळण्यासाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे, कारण त्यांना त्यांच्या परीक्षामध्ये यश मिळताना दिसेल. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी देखील तुम्ही या काळामध्ये भेट नक्कीच देऊ शकता. त्याचबरोबर बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये वृद्धी होताना दिसेल. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. त्यानंतर वळूयात धनुराशीकडे. धनुराशीवाले शनी जयंतीचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. कारण शनी जयंतीपासून तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिकच मजबूत झालेली दिसून येणार आहे. कारण शनिदेव तुमच्यावरती कृपादृष्टी टाकत आहे. कारण शनिदेव तुमच्यावरती खूपच जास्त प्रसन्न आहेत. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. त्याचबरोबर या काळामध्ये वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसेल. तसेच या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याचे योग बनत आहेत. त्याचबरोबर उत्पन्नाचे अनेक मार्ग या काळामध्ये तुम्हाला सापडतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत मिळेल. त्याचबरोबर या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना हा काळ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तुमच्या बॉसकडनं तुमची प्रशंसा केली जाईल. तसेच तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य या काळामध्ये मिळताना दिसेल. त्याचबरोबर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्यांना या काळामध्ये त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होताना दिसेल. तसेच संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना या काळामध्ये संतान प्राप्ती नक्कीच होऊ शकते. तसे योग बनत आहेत. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 राशी ज्यांना शनी जयंतीपासून मिळणार आहे लाभच लाभ, कारण त्यांच्यावरती शनी महाराजांची विशेष कृपा बनत आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.